मृग नक्षत्राच्या पावसामध्ये ज्यावेळेस ते मृग नक्षत्राचा पाऊस पडेल त्यावेळेस त्याचा आनंद स्वर्गात गेल्यासारखा शेतकऱ्यांना वाटायचा किंवा ते म्हणजे शेत पेरणीला वगैरे बियाणं पेरण्यासाठी ते उपयुक्त असायचं. आणि रोहिणीमध्ये लावलेले रोपं जे बियाणं जे होतं त्याला समजा इती टीस असं एवढी त्याची हाईट वाढते मृग नक्षत्रामध्ये. किंवा मृग नक्षत्रामध्ये लावलेला जो बियाणं आहे त्याला बाकीच्या नक्षत्रामधले पाऊस उपयोगी पडतात. जसं नंतर आद्रा आहे, पुष्य आहे, मघा आहे, ह्या प्रत्येक नक्षत्राची वेगवेगळी म्हणी त्या काळामध्ये होत्या. पडले आद्रा तर भिजेल सदरा वगैरे. जसं म्हणजे मघा नक्षत्राचा पाऊस जर पडला तर त्याची म्हण जरा विचित्र वाटते, परंतु जर समजा नाही पडलं तर ढगाकडे बघा असा त्याचा अर्थ होता. म्हणजे त्या काळात तिथे पूर्वीच्या काळामध्ये म्हणी वापरल्या जायच्या. मग हे असे एकूण रोहिणी नक्षत्रापासून तर शेवटच्या नक्षत्रापर्यंत हस्त नक्षत्रापर्यंत एकूण 10 नक्षत्र आहेत. परंतु रोहिणी जर वगळली 7 जूनचा मृग नक्षत्र जर धरलं तर तिथून पुढं 9च नक्षत्र हे पावसाचे मानलेले आहेत आणि त्यांना पावसाचे प्रतीक असं मानतात. तर ह्या प्रत्येक नक्षत्राबरोबर वाहनाची जोड दिलेली आहे. वाहन म्हणजे काय, त्या नक्षत्राला वाहन दिलेलं आहे. सुरुवातीचं रोहिणी नक्षत्र जे आहे त्याला एक तर घोड्याचं वाहन, मोराचं वाहन, त्याच्यानंतर गाढवाचं वाहन, त्याच्यानंतर उंदराचं वाहन, अशी वाहनं त्या रोहिणी नक्षत्राला. परंतु जर समजा रोहिणी नक्षत्राला बेडूक किंवा म्हशीचं वाहन जर असेल तर त्या